नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक निसार शेख आज दुसऱ्या लेक्चरमध्ये घेऊन आलो आहे बुक किपिंग आणि अकाउंटिंग याच्यामध्ये डिफरन्स काय आहे. म्हणजे आज आपण बघणार आहोत बुक किपिंग आणि अकाउंटिंग याच्यामध्ये नेमका फरक काय आहे. तर आता याच्यामध्ये आपण कसं करणार आहोत, बेसिक डिफरन्स काय आहे, बुक किपिंग काय आहे आणि अकाउंटिंग काय आहे असा डिफरन्स बघणार आहोत. फर्स्ट डेफिनेशन म्हणजे पहिला डिफरन्स आपण बघतो की त्याची व्याख्या डेफिनेशन म्हणजे काय. तर बुक किपिंग इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन इन अ सेट ऑफ बुक्स. म्हणजे पहिला डिफरन्स असा आहे, बुक किपिंग इज अ आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन इन अ सेट ऑफ बुक्स. आणि अकाउंटिंग काय आहे, अकाउंटिंग इज अ समराइज्ड रेकॉर्ड ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन. आता ह्या दोन्ही डिफरन्स काय आहे, बुक किपिंगमध्ये आपण काय बघितलं, इट इज अ ओनली रेकॉर्ड ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन इन अ सेट ऑफ बुक्स, बट इन द अकाउंटिंग it is a summarized record of business transaction. In that we are interpreting an analysis of business transaction. तर मित्रांनो, पहिला डिफरन्स आपण बघितला की डेफिनेशन. तर दोन्हीच्या डेफिनेशनमध्ये फरक आहे. बुक किपिंगमध्ये फक्त आपण रेकॉर्ड मेंटेन करत असतो आणि अकाउंटिंगमध्ये आपण त्याचं ॲनालिसिस करत असतो, इंटरप्रिटेशन करत असतो. दुसरा डिफरन्स आहे त्याचं मिनिंग काय. बुक किपिंग रेफर्स टू द प्रोसेस ऑफ बिझनेस इन्फॉर्मेशन अँड रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन इन प्रॉपर सेट ऑफ बुक्स. म्हणजे बुक किपिंगमध्ये आपण बघतो, बुक किपिंग रेफर्स टू द प्रोसेसिंग ऑफ बिझनेस इन्फॉर्मेशन अँड रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन इन अ प्रॉपर सेट ऑफ बुक्स. म्हणजे आपण याच्यामध्ये बिझनेस प्रोसेस आहे, ती प्रोसेस, तिची इन्फॉर्मेशन सिस्टमॅटिक आपण रेकॉर्ड करण्याचं काम हे बुक किपिंगमध्ये करत असतो. आणि अकाउंटिंग रेफर्स टू द समरायझिंग ॲनालिसिस ऑफ द बिझनेस ट्रान्झॅक्शन. आणि अकाउंटिंगमध्ये आपण काय करतोय, पूर्ण ट्रान्झॅक्शनची समरी टाईप, इट इज अ समरायझिंग अँड analysis interpretation of all the business transaction. But in the bookkeeping only we are processing the business information and recording transaction in a proper set of books. त्याच्यानंतर तिसरा डिफरन्स आहे ट्रान्झॅक्शन. तर आता ट्रान्झॅक्शन म्हणजे आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये बघितलं, ट्रान्झॅक्शन इज अ एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस इन द टर्म्स ऑफ मनी. म्हणजे पैशाच्या स्वरूपामध्ये जे देवाणघेवाण केली जाते त्याला आपण ट्रान्झॅक्शन असं म्हणतो. तर ट्रान्झॅक्शन बुक किपिंगमध्ये काय केलं जातं, रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन इन अ बुक्स ऑफ ओरिजिनल एंट्री. म्हणजे बुक किपिंगमध्ये ओरिजिनल एंट्री ऑफ बुक याच्यामध्ये फक्त आपण रेकॉर्ड करून घेण्याचं काम करतोय. बट इन द अकाउंटिंग टू एक्झामाइन दिस रेकॉर्डेड ट्रान्झॅक्शन इन ऑर्डर टू फाइंड आउट देअर ॲक्युरसी. परंतु अकाउंटिंगमध्ये आपण काय करतो, जे रेकॉर्ड केलेलं ट्रान्झॅक्शन आहे ते एक्झामाइन करण्याचं काम करतो, टू फाइंड आउट देअर ॲक्युरसी, आणि त्याची अचूकता आपण पडताळून पाहत असतो. हे काम हे फक्त अकाउंटिंगचं आहे. आफ्टर दॅट नेचर ऑफ वर्क, म्हणजे काम करण्याचं स्वरूप काय आहे. बुक किपिंगचं काम करण्याचं स्वरूप आणि अकाउंटिंगचं काम करण्याचं स्वरूप आपण बघणार आहोत. इट इन्व्हॉल्व्स द प्रिलिमिनरी वर्क ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन इन टू द जर्नल, अकाउंटिंग लेजर, मेंटेनिंग द सबसिडरी बुक्स. दीज आर द वर्क ऑफ बुक किपिंग. म्हणजे बुक किपिंगचं काय काम आहे, इट इज अन प्रिलिमिनरी वर्क बिकॉज दे आर ओनली रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन, जर्नल्स अँड मेंटेनिंग द सबसिडरी बुक्स. याच्यामध्ये फक्त आपण रेकॉर्ड मेंटेन करतो, ती रेकॉर्ड आपण जर्नलमध्ये ट्रान्सफर करतो, त्याचंच डिवायडेशन आपण सबसिडरी बुक्समध्ये करतो. बट इन द अकाउंटिंग इट इन्व्हॉल्व्स ॲडव्हान्स वर्क. Why advanced work? Because we like to prepare the accounting statements, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे आपण काय करतो, अकाउंटिंग इज अ ॲडव्हान्स वर्क. त्याच्यामध्ये आपण काय प्रिपेअर करत असतो, बॅलन्स शीट प्रिपेअर करत असतो, ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रिपेअर करत असतो. तर याचं काम कोणाचं आहे, अकाउंटिंगचं आहे. त्यामुळे आपण त्याला काय म्हणतोय, अकाउंटिंग हॅव अ ॲडव्हान्स वर्क बिकॉज वी आर प्रिपेअरिंग द ट्रेडिंग अँड profit and loss account, trading account and balance sheet. Next, that is income statement and balance sheet. Preparation of trading and profit and loss account, balance sheet is a not work of bookkeeping. म्हणजे हे काम बुककीपिंग करत नाही, मग कोण करणार, डेफिनेटली इट इज अ वर्क ऑफ अकाउंटिंग. अकाउंटिंग प्रिपेअर द ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. हे काम कोणाचं आहे, अकाउंटिंगचं आहे. कारण अकाउंटिंगमध्ये आपण काय करतो, ट्रेडिंग अकाउंट तयार करत असतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करत असतो आणि बॅलन्स शीट तयार करत असतो. हे काम फक्त कुणाचं आहे, अकाउंटिंगचं आहे. बुक किपिंग फक्त काय करणार आहे, प्रिलिमिनरी रेकॉर्ड मेंटेन करण्याचं काम हे बुक किपिंगमध्ये असणार आहे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट डिफरन्स काय आहे, आयडेंटिफिकेशन ऑफ एरर. म्हणजे एखाद्या ट्रान्झॅक्शनमध्ये, एखाद्या व्यवहारामध्ये काय अडथळे असतील, काय अडचणी असतील, तर ते फाइंड आउट करण्याचं काम कोणाचं आहे ते आपण बघणार आहोत. दॅट इज अ आयडेंटिफिकेशन ऑफ एरर. दीज आर नॉट इन्क्लुडेड इन अ बुक किपिंग. म्हणजे दीज आर नॉट इन्क्लुडेड इन बुक किपिंग. म्हणजे बुक किपिंग कोणत्याही प्रकारचं एरर आयडेंटिफाय करण्याचं काम करत नाही. बट इट इज इन्क्लुडेड इन अकाउंटिंग बिकॉज वी आर चेकिंग देअर ट्रान्झॅक्शन अँड देअर इफेक्ट्स. आपण काय करतो, बुक किपिंगमध्ये त्याचे ट्रान्झॅक्शन आणि त्याचे इफेक्ट आयडेंटिफाय करण्याचं काम करत असतो. नेक्स्ट डिफरन्स आहे स्कोप.
आता आपल्याला माहित आहे स्कोप म्हणजेच काय, व्याप्ती त्याची, बरोबर आहे. तर इट इज अ नॅरो अँड लिमिटेड स्कोप ॲज इट कॉन्सन्ट्रेट ओनली टू मेंटेनिंग द रेकॉर्ड विदाउट फर्दर इन्व्हेस्टिगेशन. म्हणजे बुक किपिंगचं काय आहे, इट इज अ नॅरो अँड लिमिटेड स्कोप because it concentrate only maintaining record of business transaction विदाउट फर्दर इन्व्हेस्टिगेशन. म्हणजे पुढं त्याचं इन्व्हेस्टिगेशन होणार आहे, ती माहिती आपण कशासाठी यूज करणार आहे याच्याशी काही घेणं देणं नाही. बुक किपिंग काय करणार, फक्त दिलेली माहिती व्यवस्थितपणे मांडण्याचं काम बुक किपिंगचं आहे. परंतु अकाउंटिंगला असं नाही आहे. अकाउंटिंग हॅव अ वायडर स्कोप इन द टर्म्स ऑफ बुक किपिंग. इट प्रिपेअर द बिझनेस रिझल्ट्स, can communicate to the various parties, business owners, creditor, government and other financial institution. आता याच्यामध्ये वायडर स्कोप आहे. अकाउंटिंगला वायडर स्कोप का दिला आहे नाही, कारण याच्यामध्ये आपण बघतो वी आर प्रिपेरिंग सम रिझल्ट्स अँड शो अप टू द बिझनेसमॅन, क्रेडिटर्स, शेअर होल्डर्स, गव्हर्नमेंट, ह्या सगळ्यांना आपण प्रोव्हाइड करण्याचं काम करत असतो. त्यामुळं अकाउंटचं काय आहे, हे ॲडव्हान्स वर्क आहे. नेक्स्ट, क्वालिफिकेशन, स्पेशल स्किल अँड नॉलेज रिक्वायर्ड. आता हे स्पेशल स्किल असतील, नॉलेज असेल, क्वालिफिकेशन आहे. बुक किपिंग डज नॉट रिक्वायर्ड एनी क्वालिफिकेशन because they have only record some transaction इन अ सिस्टमॅटिक मॅनर. म्हणजे आलेली माहिती फक्त रेकॉर्ड करण्याचं काम कोणाचं आहे, बुक किपिंगचं आहे. त्यामुळे त्यांना स्पेशल नॉलेज असलं पाहिजे, स्किल असलं पाहिजे याची गरज नाही. बट इन द अकाउंटिंग इट रिक्वायर द स्पेशल स्किल अँड नॉलेज. परंतु अकाउंटिंगचं रेकॉर्ड मेंटेन करण्यासाठी त्याला स्पेशल नॉलेज असलं पाहिजे. अकाउंटिंगच्या सर्व टर्म्स अँड टेक्नॉलॉजी आपल्याला माहीत असल्या पाहिजे, तर आपण ते मेंटेन करू शकतो. नेक्स्ट आहे पर्पज. पर्पज म्हणजे हेतू. आता बुक किपिंग आणि अकाउंटिंग मेंटेन करण्याचा मेन हेतू काय आहे, तर पहिला आपण बघतोय द मेन पर्पज टू रेकॉर्ड बिझनेस ट्रान्झॅक्शन इन अ सिस्टमॅटिकली इन टू द सेट ऑफ बुक्स अँड अकाउंटिंग प्रिन्सिपल सो ॲज वी हॅव द डॉक्युमेंटरी इव्हिडन्स फर्दर रेफरन्स ॲज वेल ॲज अवॉइड द डिस्प्यूट्स. आता याच्यामध्ये काय आहे, त्याचा हेतू काय आहे, बुक किपिंगमध्ये आपण ज्यावेळेस रेकॉर्ड मेंटेन करत असतो ते सिस्टमॅटिक पद्धतीनं सिक्वेन्सली क्रोनॉलॉजिकल ऑर्डरनं आपण मेंटेन करत असतो. आणि याच्यामुळं काय होतं की डॉक्युमेंटरी आपली प्रिपेअर होते. व्हेन वी प्रोव्हाइड सम इव्हिडन्स टू द गव्हर्नमेंट एजन्सीज, म्हणजे जर तुमच्या विरोधात कोणी काही केस वगैरे फाईल केली असेल तर त्यावेळेस आपण ॲज अ इव्हिडन्स म्हणून ही इन्फॉर्मेशन आपण प्रोव्हाइड करण्याचं काम करत असतो. आणि त्याच्यामुळं काय होतील, बऱ्यापैकी तुमचे वाद आहेत, डिस्प्यूट्स आहेत, कॉन्फ्लिक्ट्स आहेत, ते रिमूव्ह होण्याचं काम, कमी होण्याचं काम बुक किपिंगच्या इन्फॉर्मेशनमुळे होणार आहे. सो व्हॉट इज द पर्पज ऑफ अकाउंटिंग? द मेन पर्पज इज नोविंग द प्रॉफिट अर्न बाय अँड लॉस सफर्ड ड्युरिंग द फायनान्शियल इयर बाय प्रिपेरिंग द फायनान्शियल स्टेटमेंट. म्हणजे याच्यामुळं अकाउंटिंगचा बेनिफिट काय आहे, why we are recording this transaction so businessman able to know their profit earned by the businessman and loss suffered by the businessman at the end of financial year. म्हणजे वर्षाच्या शेवटी बिझनेसमॅनला समजणार आहे की ह्या बिझनेसमधून आपल्याला बेनिफिट किती झाला आणि लॉस किती सफर झाला. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत कन्सेप्ट ऑब्लिक टर्मिनॉलॉजीज इन द अकाउंटिंग. तर आपल्या तिसऱ्या लेक्चरमध्ये आपण घेऊन येणार आहोत अकाउंटिंगमध्ये वापरणाऱ्या सर्व टर्म्स अँड टेक्नॉलॉजीज, ज्या बेसिक टर्म्स आहेत त्या आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. धन्यवाद.